Hello friends, today we are going to start some of the most important examples on the differentiation. Differentiation chapter जो आहे तो बऱ्याच जणांना फारच अवघड जातो बाळांनो, पण लक्षात ठेवा मी सांगतोय काय ते की फक्त डिफरन्सिएशन ह्या चॅप्टरवरचे पहिले 16 जो फॉर्म्युले जे असतात, बेसिक फॉर्म्युले जे असतात, ते बेसिक फॉर्म्युले जर तुम्ही करून ठेवले तर तुम्हाला डिफरन्सिएशन चॅप्टरमध्ये एवढं काय फार अवघड जाणार नाही. मग खरे फॉर्म्युले म्हणजे फॉर्म्युले जे आहेत ते तुमचे जे डिफरन्सिएशन चॅप्टरवरचे फॉर्म्युले जे आहेत ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. बेसिक फॉर्म्युले आले की तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिसने डिफरन्सिएशन जमेल. तर मी काही मोस्ट एक्झाम्पल इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स तुम्हाला आज इथं सॉल्व्ह करून देतो आहे, ते तुम्ही बघा. व्हिडिओ प्रथम पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आले का लक्षात. आणि त्यामुळे तुम्हाला मी नवनवीन व्हिडिओ आता टाकत जाईल. आणि लक्षात घ्या, आपण लवकर सुरुवात केलेली आहे अभ्यासाला असं समजून सुरुवात करा, व्हिडिओ पहा. तर एक्झाम्पल आहे y = x + 1/x. ओके, याचं डिफरन्सिएशन आपल्याला घ्यायचं आहे. आता हे डिफरन्सिएशन कसं घ्यायचं पहा. मी काय म्हणतो बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट करायचं म्हणजे d/dx ऑफ y = d/dx ऑफ √x + 1/x. मला सांगा, इथे आपला फॉर्म्युला आहे d/dx ऑफ x = 1 असतो, d/dx ऑफ √x = 1/√x असतो, d/dx ऑफ 1/x = -1/x² असतो. असे फॉर्म्युले आहेत. हे बेसिक फॉर्म्युले आपल्याला जर लक्षात आले तर मी काय म्हणतोय बघा, पहिल्यांदा मी काय करणार आहे, डेरिव्हेटिव्ह फक्त रूटचं काढणार आहे. याचं डेरिव्हेटिव्ह काढणार, फक्त रूटचं डेरिव्हेटिव्ह काढणार. पण मी फॉर्म्युला कुणाचा वापरतोय, एक्सचा. रूट एक्सचा फॉर्म्युला कुणासाठी वापरतोय, x + 1/x साठी वापरतोय. म्हणून मी पुन्हा त्याचं डेरिव्हेटिव्ह चेन रूल प्रमाणे d/dx ऑफ x प्लस d इंटू करून d/dx ऑफ x + 1/x करणार आहे. असं लक्षात घ्या. म्हणजे पहिला मी रूटचा फॉर्म्युला यूज करणार आहे, या आतल्याचं डेरिव्हेटिव्ह लगेच घेणार नाहीये पहिल्या स्टेजला. नंतर पुढच्या स्टेजला मी इंटू चेन रूल प्रमाणे इंटू x डेरिव्हेटिव्ह घेणार आणि 1/x डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. आता बघा, या रूटच्या फॉर्म्युल्याप्रमाणे 1/2√x याचा अर्थ 1/2x आहे तसाच, 1/2x आहे तसाच, तसंच 1/2x + 1/x. हा याचं डेरिव्हेटिव्ह, याचं डिफरन्सिएशन, याचं डेरिव्हेटिव्ह काय झालं, 1/2√x + 1/x इंटू x डेरिव्हेटिव्ह सेपरेट. प्लस म्हटलं की सेपरेट डेरिव्हेटिव्ह असतं, प्लस म्हटलं की x डेरिव्हेटिव्ह सेपरेट असतं, 1/x डेरिव्हेटिव्ह सेपरेट असतं. मग x डेरिव्हेटिव्ह 1 आहे आणि 1/x डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला आहे बघा, हे फॉर्म्युले पहा. x डेरिव्हेटिव्ह 1 असतं आणि 1/x डेरिव्हेटिव्ह -1/x² असतं. हे त्या एक्झाम्पल्स आहेत सर. 2 मार्क्स किंवा 1 मार्क्सला विचारतात, छोटे एक्झाम्पल्स असतात. फक्त आपल्याला काय असते माहित काय पाहिजे, हा फॉर्म्युला. आणि फॉर्म्युल्यामध्ये लक्षात ठेवायचं, रूट एक्सचा फॉर्म्युला म्हणजे एक्सच्या ठिकाणी कोण आले, x + 1/x. एक्सच्या ठिकाणी काय आले, x + 1/x आले, म्हणून इंटू त्याचं डेरिव्हेटिव्ह हे विसरायचं नाही. समजलं? हे जर लक्षात आलं असेल तर दुसरे काही एक्झाम्पल तुम्हाला देतो. सेकंड एक्झाम्पल, y = 1/√3x - 7 - 1/√7 - 3. असं एक्झाम्पल आहे. डिफरन्शिएट बघा, डिफरन्शिएट with respect to x, so dy/dx = d/dx of 1/√3x - 7 -
डी बाय डी एक्स ऑफ सेपरेट बघा डी बाय डी एक्स ऑफ 1/√7 - 3x असं मी त्याची मांडणी केली, बाकी अजून काय केलेलं नाही. डिफरन्सिएशन करणे म्हणजे त्याची पहिला मांडणी करून घ्यायची, याचं डेरिव्हेटिव्ह याचं डेरिव्हेटिव्ह असं फक्त मांडणी करून घ्यायची, बाकी काय करायचं नाही आहे. तुम्हाला समजते का? बघा आता हे तसं म्हटल्यानंतर तसं झाल्यानंतर आहे बघा इकडे लक्ष द्या. आता मला 1/√x चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. डी बाय डी एक्स ऑफ 1/√x चा फॉर्म्युला आहे -1/x√x 2√x. 1/√x चा फॉर्म्युला असा आहे की 1/2x√x -1/2x√x याचा मीनिंग पहिला समजून घ्या. -1/2x म्हणजे इथं असेल तेच आणि √x म्हणजे हे आहे तसंच. मग इथं बघा ना, इथं असेल ते बाहेर घ्यायला पाहिजे. इथं x बाहेर घेतला याचा अर्थ इथं असेल ते बाहेर घ्यायचं असतं. म्हणजे -1/, हे आहे ते बाहेर घ्यायचं. 3x - 7 हे 2 तर येणारच आहे. 1/2 काय म्हणते बघा 1/2x x म्हणजे हे आहे ते बाहेर घ्यायचं आणि हे आहे तसंच लिहायचं असतं. लक्षात आलं का? या फॉर्म्युल्याचा मीनिंग काय? हे 2x बाहेर घ्यायचं आणि √x आत घ्यायचं आणि मग हे बाहेर घ्यायचं. 1/-1/2x म्हणजे हे आहे तसंच आणि अंडर रूट आहे तसंच इनटू चेन रूल प्रमाणे रूट कुणाचा फॉर्म्युला √x चा फॉर्म्युला वापरला कुणासाठी 3x - 7 साठी वापरला, म्हणून डी बाय डी एक्स ऑफ 3x - 7 मायनस पुन्हा असंच 1/-2 हा मायनस त्यांचा आणि आपला हा मायनस त्या फॉर्म्युल्यात 2 हे आहे तसंच 7 - 3x into √7 - 3x into d by dx of 7 - 3x. का असं करतोय आपण? तर √x चा फॉर्म्युला कुणासाठी यूज करतोय 7 - 3x साठी यूज करतोय, म्हणून 7 - 3x. आणि मग लास्ट स्टेप आहे, हे आहे तसं राहणार, याचं काय करायचं नाही आपल्याला. -1/2 3x - 7 √3x - 7 इंटू याचं डेरिव्हेटिव्ह 3x चं डेरिव्हेटिव्ह kx च्या फॉर्म्युल्याप्रमाणे डी बाय डी एक्स ऑफ kx = k. याचा अर्थ ह्या x चं डेरिव्हेटिव्ह 1 असतं. x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 असतं आणि k राहतो. तसं इथं 3x चं डेरिव्हेटिव्ह 3 ओनली -7 म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट जो असतो तो 0 असतो. डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट इक्वल टू 0. डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट इक्वल टू 0 असतो. कॉन्स्टंट म्हणजे k. मग हा जो 7 जो आहे तो 7 काय कॉन्स्टंट आहे 0, म्हणून इथं फक्त 3 येणार. मायनस मायनस प्लस होणार, मायनस मायनस प्लस होणार. 1 हे आहे तसं 2 7 - 3x 7 - 3x इंटू कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 आणि आता 3x सांगितलं हा -3 येणार -3. इट इज द आन्सर ऑफ दॅट एक्झाम्पल. एक स्टेप करू शकता ते 3 तर पुढे घेऊ शकता आणि 3 तर पुढे घेऊ शकता. हे तुमचं आन्सर. याच्या पुढे काय बाकी काय करण्याची गरज नाही बाळांनो. अलग लक्षात, हे तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं समजून सांगितलेलं आहे. लक्षात ठेवायचं. इथं बघायचं 1/√x चा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला मात्र पाठ पाहिजे आणि पाठ असेल तर याचा अर्थ असा -1/2 हे आहे तसंच इंटू हे रूटचा x आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह 3x चं 3 -7 चं 0. तसंच हे इथं आपण सॉल्व्ह केलेलं आहे. समजते का? हे जर लक्षात आलं असेल तर पुढचे एक एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून देतो. आणि ही एक्झाम्पल्स अतिशय महत्त्वाची बेसिक एक्झाम्पल्स आहेत, समजून घ्या. अलग लक्षात. थोडे एक्झाम्पल पहा. y = √x + 1/√x ब्रॅकेट रेस टू 5. आपल्याकडे हा एक फॉर्म्युला आहे बघा.
डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन इक्वल टू एन एक्स रेस टू एन मायनस वन. बेसिक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला. म्हणजे काय, जो इथं जर नंबर असतो तर नंबर पुढे घ्यायचा असतो आणि त्याच्यातून एक मायनस करायचं असतं. तर इथं बघा हे मी तसा फॉर्म्युला यूज करणार आहे. डिफरन्शिएट with respect to x dy by dx d by dx of root x plus 1 upon root x raised to 5. मी काय करणार आहे, x raised to n चा फॉर्म्युला यूज करणार आहे. म्हणजे n पुढे घेणार 1 मायनस करणार. मग हा n आहे तो पुढे घेणार 1 मायनस करणार. म्हणजे काय होईल, 4 हा 5 जो आहे तो पुढे घ्यायचा 5 ब्रॅकेट मध्ये रूट एक्स प्लस 1 अपॉन रूट एक्स रेस टू 1 कमी करायचा 4. बघा ह्याचं डेरिव्हेटिव्ह ह्या पूर्ण ब्रॅकेटला मी x विचारात घेतो. पूर्ण ब्रॅकेटला x विचारात घेतलो तर 5 पुढे घेतला रूट एक्स प्लस 1 अपॉन रूट एक्स रेस टू 4 म्हणजे 1 मायनस करायचा. हा एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला इनटू डी बाय dx. आता आपण काय केलं माहिती का, x चा इथे x विचारात घेऊन केलं. कुणासाठी, या सगळ्यासाठी x विचारात घेतला म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यायला लागतं. याला चेन रूल म्हणतात. डी बाय dx ऑफ रूट एक्स प्लस 1 अपॉन रूट एक्स. आणि झालं, हे फॉर्म्युलेच आहे. हे आहे तसंच लिहायचं आहे तुम्हाला. याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घ्यायचा आहे. इथं दिसतंय बघा, हा फॉर्म्युलाच आहे. याचं डेरिव्हेटिव्ह हा फॉर्म्युलाच आहे. आणि मग हे ब्रॅकेट मध्ये ठेवा आन्सर. त्याच्यापेक्षा पुढे काय करणं शक्य नाही आहे. करता आलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल आणि त्याला काय फार असं साध्य होणार नाही आहे. हे त्याचं आन्सर. पुढे y equal to 3 means cube root of 2x square minus 7x minus 4 raised to 5. आता बघा बरं, हे एक्झाम्पल आपण डायरेक्ट सोडवू शकत नाही. कारण इथं जर क्यूब नसता तर आपण रूट एक वन आपण रूट एक्सचा फॉर्म्युला यूज करू शकलो असतो. पण इथं काय आहे, तुमच्याकडे क्यूब रूट आहे. काय आहे तुमच्याकडे, क्यूब रूट आहे. आणि मग क्यूब रूट असल्यामुळं आपल्याला याचं थोडं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. कसं सिम्प्लिफिकेशन करायचं बघा. y इक्वल टू हा रूट काढून टाकायचा आहे मला. 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 4 रेज टू 5/3. मला रूट काढून टाकायचं आहे बघा. काय करायचं, रूट काढून टाकायचं. रूट काढून टाकल्यानंतर इथं जो इंडेक्स असतो त्याला इथला इंडेक्स डिवाइड होतो. असं काही येऊ द्या, क्यूब रूट येऊ द्या, फोर्थ येऊ द्या, फिफ्थ रूट येऊ द्या, इथं काही इंडेक्स असेल त्याला इथला नंबर डिवाइड करायचा आणि ते रूट साइन निघून जातं. हे जे साइन जे आहे ते निघून जाण्यासाठी प्रोसेस केली. तर समजलं तुम्हाला. आता जर हे समजलं असेल तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग हे होणार dy बाय dx इक्वल टू d बाय dx ऑफ 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 4 रेज टू 5/3. हे समजलं का पहा. फक्त मांडणी केली, बाकी काय केलेलं नाही बरं. मग आता मी काय म्हणते बघा, मला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. x रेस टू n इक्वल टू n x रेस टू n मायनस 1. म्हणजे काय करायचं असतं, हा n पुढे घ्यायचा असतो आणि याच्यातून एक मायनस करायचा असतो. मग हा n आहे, हा n म्हणजे पुढे घ्यायचा, हे पुढे घ्यायचं आणि याच्यातून एक मायनस करायचं. म्हणजे कसं होतंय बघा, हा पुढे घेतला 5/3 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 4 रेज टू 5/3 मायनस 1 इंटू. जर याचा विषय इथे संपलेला आहे, एवढ्याचा विषय संपला. पण हा इथं आपण कुणाचा फॉर्म्युला यूज केला,
एक्सचा फॉर्म्युला एवढ्यासाठी यूज केला म्हणजे की ह्याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. डी बाय डी एक्स ऑफ 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 4 सेपरेट डेरिव्हेटिव्ह 5/3 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 4 रेज टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची याची. हे बघा इथं 1 डिनॉमिनेटर घ्यायचा आणि असं क्रॉस करायचं. 5 minus 3 divided by ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन याला म्हणतात क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे बघा 5 minus 3 divided by 3 आणि हे याचं सेपरेट करायचं. हे बघा x raised to n च्या फॉर्म्युल्याने हा पुढे घ्यायचा, एक कमी करायचा. हा पुढे घेतला की 2 into 2 4 झाला, एक कमी करायचा x raised to 1 नाही लिहिलं तरी चालतं. ह्याच्यातून एक कमी करायचा 2 into 2 4 एक कमी केला मायनस kx चा फॉर्म्युला. kx चा फॉर्म्युला म्हणजे x चे डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे -7 आणि कॉन्स्टंटचा फॉर्म्युला 0. आता एक काम करायचं मायनस हे दोघांची सबट्रॅक्शन करायची. 5/3 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 4x 2/3 4x मायनस 7 हे द्यायचं. समजते का? बघा काही अवघड नाही, काहीही अवघड नाही. फक्त फॉर्म्युले तुम्हाला जर का बेसिक फॉर्म्युले जर आले तर मात्र त्याच्यात काहीही तुम्हाला अवघड जाणार नाही. आणि फॉर्म्युले म्हणजे फार मोठे आहेत असा काही विषय नाहीये. y इक्वल टू नेक्स्ट एक्झाम्पल आहे y इक्वल टू 1/x स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता मला सांगा बाळांनो, हे जेव्हा एक्झाम्पल दिलं जातं तेव्हा डायरेक्ट तुम्हाला ते सोडवता येतं का? तर नाही सोडवता येणार, कारण आपल्याकडे तसा फॉर्म्युलाच नाही आहे. इथं 1/x चा फक्त फॉर्म्युला आहे पण स्क्वेअरचा फॉर्म्युला नाही आहे. म्हणून मी काय करतोय बघा, हे एक्झाम्पल थोडंसं कन्व्हर्शन करतो. तुम्हाला माहिती आहे ही डिनॉमिनेटरची टर्म जी आहे ती न्यूमरेटरला गेल्यानंतर त्याचं साइन चेंज होतं, त्याचे इंडेक्सचं साइन चेंज होतं. म्हणजे कुणाचं x स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट रेज टू -2 प्लस 2 -2 हे तुम्हाला माहिती आहे. इंडायसेच्या रूल प्रमाणे घातांकाच्या नियमाप्रमाणे हा जो इंडेक्स आहे तो वर गेल्यानंतर मायनस होतो. आणि मग मी काय म्हणतोय बघा, मला हा फॉर्म्युला यूज करायचा. हाच x raised to n हा बेसिक फॉर्म्युला आहे, सगळ्या बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. x raised to n चा फॉर्म्युला जास्तीत जास्त वेळा हा वापरला जातो. मग हा n पुढे घेतला, एक कमी केला म्हणजे कसं बघा, हा -2 पुढे घ्यायचा म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इक्वल टू हा -2 पुढे घ्यायचा, -2 पुढे घेतला बघा आणि ह्याच्यातून एक कमी करायचा आहे x स्क्वेअर प्लस 3 रेज टू -2 -1 एक कमी करायचं, कमी मी मायनस करायचा n -1 याचा अर्थ एक मायनस कमी इनटू मी कुणाचा फॉर्म्युला x चा फॉर्म्युला. बघा x चा फॉर्म्युला कुणासाठी यूज केला, x स्क्वेअर प्लस 3 साठी यूज केला. म्हणजे की ह्याचं डेरिव्हेटिव्ह मला घ्यायला लागतं d बाय dx ऑफ x स्क्वेअर प्लस 3. म्हणजे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेतलेला आहे लक्षात. किंवा मांडणी जरी करायची असेल तुम्हाला, मांडणी जरी करायची ते करू शकता. एक स्टेप वाढू द्या मांडणी तरी. बघा d बाय dx ऑफ x स्क्वेअर प्लस 3 रेज टू -2 आणि मग तुमची स्टेप मग काय सांगितले -2 पुढे आला x स्क्वेअर प्लस 3 याच्यातून -1 केला इनटू d बाय dx ऑफ यातलं डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर प्लस 2. तिथं डायरेक्ट जर डेरिव्हेटिव्ह घेतला तरी चालते किंवा हे अशा पद्धतीनं एक स्टेप वाढवलं तरी चालते. आणि मग काय होणार बघा, हे -2 x स्क्वेअर प्लस 3 -2 -1 -3 पाहिजे म्हणजे ॲडिशन होते. आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह बघा x रेज टू n चा फॉर्म्युला पण इथं 2 पुढे घ्यायचा, एक कमी करायचा म्हणजे 2x रेज टू 1 आणि 3 कॉन्स्टंट आहे 0. हे त्या एक्झाम्पल्स तुम्हाला एवढी लक्षात आली असतील एक्झाम्पल्स
तर काय करा, तर फुल व्हिडिओ पहा आणि समजून घ्या, आणि व्हिडिओ समजला तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब